एखादा सामान पडला गाडीतून बाईकवरती होता आल्या परत तर हवा काहीतरी वाटतंय. रंजन बरसा सावन. हॅलो काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. निघालोय भर पावसात गावाला. आज आहे लग्न, फक्त हळदीला काय जायला मिळालं नाही, खूप बिझी होतो. आणि आता थांबलोय PVC काढायला. स्वातीबाई आमची बरोबर सोबतच आहे. पाऊस लागलाय निघता मुरुंडला जाऊन PVC काढून घ्या पहिला. बाब्या झोपला होता, सगळा सेटअप करतोय. दहा मिनटं झाले, पाऊसचं थांबायचं नाव घेतच नाही. आणि बाबा PVC काढण्यात मग नाही, ढग पण भरलेला आहे जाम. गावाला भेटलं की नाही आज काय माहिती. एखादा सामान पडला गाडीतून बाईकवरती होता आल्या परत तर हवा काहीतरी वाटतंय. पाऊस पण चांगला झालेला आहे. रंजन बरसा सावन. सब बारिश में काम करना पड़ रहा है भाई. सर्व डाऊन आहे, पाऊस पण जोरात आहे. PVC काढून नाही, पाऊस पण चांगला झालेला आहे. बघा काय PVC वगैरे काढून आले, त्याचा पण नेटवर्क डाऊन होता. पाऊस पण भरपूर लागलेला आणि बेलापूरपर्यंत भरपूर पाऊस होता. नंतर पुढे पाऊसच नाही. आणि आता इथे तर एक थेंब पण पडलेला नाही बघा. इथं आता पडलं ऊन. आपण कर्नाला क्रॉस केलं आहे आणि थांबलो वडापाव खायला. छत्री बघून मजा आली का पावसात. इथं तर ऊन पडलंय. हा जबरदस्त ऊन पडलंय. आता आपण चाललो आता पहिलं नारंगीत. स्वातीचा शुक्रवार आहे. आपण वगैरे काय पाहिजे ना, चालू 5 मिनिटात पोहोचलो आम्ही. चला गाडी तर बाहेरच लावले आणि इथं रस्त्याची कामं चालू करायला नारंगी गावात. इथंच तर काम आहे, पुढं काय नाही. हा चला चालत. नारंगी गावातलं घर कोण नाही तर बंद आहे, म्हणून आम्ही चाललो पाठीमागं काकाच्या घरी.
अरे काय रस्त्याची कामं चालू आहेत की काय? गाडी बाहेरच ठेवली. सध्या काम चालू आहे. या आत ये, आत नाही काम चालू. कामं सांगा तरी, रस्त्याची कामं चालू आहेत. रस्त्याची काम बोला आता जावे बिवे येतील. रस्त्याची आपली कामं असलेली बरी करायची. गाडी बाहेरच लावली मग. कुठे लावली? आणायची ना आपल्या घरात चालली असते. तिकडे हे लावले बांबू लावले. काको मी वरच फिरती तिकडनं रस्ता आहे यार इकडं. मी यावेळी समजा इतकं आली आपल्या देवळा पण नाही झाले. सरळ इकडून आणा ना गाडी तुम्ही. कुठलं काम चालू आहे? तिकडे मेन इथलं चालू आहे का? ना इथं नाही. तिकडे अरे पण तुम्हाला बांधावरून गाडी आणली तर नाही, विर्यावरून विराच्या पुढे इथे हे आपलं देऊळ बघ आपण ते 3 दगड तिथं हे लावून तिथे लावलं. बांबू लावले. हो पण मग इथून विर्यावरून आणली, इकडून आणलीत तर बांधावरून आणली. इकडं वगैरे बंद केलाय इकडून बांधावर. नाही बंद, मोकळा आहे. भज्जीच्या इथून पण बांबू ते लावलाय. काढायचं आणि घेऊन यायची. राहू दे तुम्ही आणा, मला फोन करा, मी येते तिथे. राहू दे. बस सांगते आता गाडी तिकडे बाहेरच ठेवायला लागेल परत. कुठे ठेवली? आता ठेवली कुठे? तिकडे बाहेर. अरे आपले हे ना गुरु मध्ये. गुरुवांचं घर हा, तिकडे. तिथे इथं 8% काय नाही एवढं इकडनं बांबू लावलाय ना मध्ये. ते बांबूचं काय नाही, गाड्यात ती सुकलेलं आहे. फक्त लोक एकदम सटासट गाड्या नको त्याला म्हणून ते लावून ठेवलेलं आहे. नॉर्मल गाड्याचं गाडी काढायला लावायची सरळ आणि इथनं टाकायची, इथनं आतनं टाकायची गाडी. होऊन चालेल, जाईल. असं काही मी म्हणे गुंडानंतर घेऊन जा घेऊन जा. एक मिनिटं वाणी. चला आता मस्त दुपारी आलो, जेवलो वगैरे, एक झोप काढली आणि आता 3:30 वाजले. चाललो आता लग्नाला आणि इथं लाईट पण गेले. मेकअप बघा कसा चाललायचा. बघ काकू पाऊस पण पडतोय, आता भिजत जायला लागेल लग्नाला. बिचार एका मेकअप साठी किती स्ट्रगल करते. इथे उजेड नाही भेटत तिथे जाते, तिथे नाही भेटत रिटर्न पाठी फिरते. जास्त पाहुणे दिसायला नको. अरे पण जाताना तुझ्या मेकअपचं किती आपण गॅरंटी देऊ शकतो काय ताई? फोटो काढायला राहिले बस लागणार नाही. आणि बाय चान्स आता काय जस्ट निघालो नारंगीतून आणि आपल्याला जायचं आहे भालवाडा म्हणून गाव आहे, त्या साईडला जायचं आहे. आणि आपण आता कनकेश्वर फाट्याच्या इथून आलेलो आहे. मागे बघा कसा डबका आहे पाण्याचा. कशी गाडी घेऊन आलो आम्हालाच माहिती. चला जाऊया आता, हॉलवरती जाऊन भेटूया. कुठे लग्न गावात आहे काय माहिती. आम्ही येऊ म्हणलं याला नाही बोललेलं माणूस असं आलं. दादा बोललाच नव्हता येईल म्हणून. हा बसले तिकडे ताई बसलेली आहे. आता गेले आता काय जस्ट लग्न वगैरे लागले, नवऱ्याला भेटलेलं आहे आणि आता चाललंय पुत्यात. कारण की आपले मोहन दादा आहे, त्यांची मुलगी आहे तिकडे, तिला भेटायचं चाललंय. भरपूर वेळ झाला भेटलो नाही तिला. पैसेवाली आहे.
आमचे 100 त्याला 200 हिला 100 तिला 50 यशोने खाते मी करते किती वाजता काय झालं पाऊस लागला सकाळपासून पाऊस बॅगची बघितली भिजली सगळे कपडे तुमच्याकडे आपले सगळे बॅग पण भिजली. बॅग पण भिजली अगं आयरनला कधी 9:30ला निघालं ना 9:30 आयरनले थांबले पाऊस सकाळपासून जाम आवाज घरचा वेळचा पाऊस कंटाळा येतो ना आणि अलीकडे म्हणजे पाऊस नाही. 8:15 ते 9:15 बोलून टोल नाका. जास्ती कुठे येईल असे आहे बघा. समुद्रात काय स्वराज येतच की नाही भांडुपला आमच्या सोबत चल. कुठल्या शाळेत जातस? अंगणवाडी जातो. तेव्हा आम्ही आलोय दीक्षाकडे आज. काय? The next day. चला दुसरा दिवस उजळलेला आहे आणि पोरी चालल्या दीक्षाच्या शाळेत. आज पहिलाच दिवस आहे. काय अय? शाळेत चालीस का? काय करा दोघी पण चला जा बाय बाय. बाय करा अय खाशील का पिशील?